बरोबर बॅन करण्यात आला। अनेक सेलिब्रिटी समोर आले होते भारताच्या बाजूने। आता इस्रायल भारताला सहकार्य करायला बघते सर, आंतरराष्ट्रीय घडामोड आहे त्याबद्दल काय सांगा? मालदीवची घडामोडी आंतरराष्ट्रीय असं मी मानत नाही। देशाच्या प्रधानमंत्र्यांसंदर्भात कोणी अपशब्द वापरला असेल तरी त्याचा धिक्कार व्हायला पाहिजे। आम्ही त्यात सामील आहोत। राजकीयदृष्ट्या प्रधानमंत्री म्हणून मोदींना किंवा मोदी या व्यक्तीला जरी आम्ही टीका टिप्पणी करत असलो तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत, या महान देशाचे पंतप्रधान आहेत। महान देशाच्या पंतप्रधानाविषयी दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी काही चुकीचा शब्द वापरणं हे या देशाच्या नागरिकांना अजिबात मान्य नाही। पण याचा वापर राजकारणासाठी करून भारतीय जनता पक्षाने जे दिवे लावायला सुरुवात केलेली आहे बरं का, तर याच्यावर असं कळतं की काय हे पूर्वनियोजित काही नव्हतं ना, लक्षद्वीपची जागा जिंकण्यासाठी एकमेव। पण तरी आम्ही धिक्कार करतो। हा काय फार मोठा आंतरराष्ट्रीय विषय युद्धाचा आहे असातला भाग नाही की आता जागतिक युद्धच घडणार आहे, हां रॉकेट्स पडणार आहेत आणि मालदीव आमच्यावरती हल्ला करणार आहे का आम्ही मालदीवला गेणार। फार लहान देश आहे, परावलंबी देश आहे, तिथे गवताची पाती उगवत नाही, आपल्याला माहीत असेल। समुद्रातल्या बेटांचा तो समूह आहे, 3.5-4 लाख लोकसंख्या आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी निषेध केला पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या संदर्भातल्या टीकेचा, त्यात आम्ही सामील आहोत। सर, रायगडमध्ये भाजपच्या कार्यकारिणींनी रवींद्र चव्हाणांच्या समोर सांगितलेलं आहे की ती जागा आपण लढायला पाहिजे। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आता ह्याच्यावरती असं आहे की दुसऱ्या पक्षातल्या किंवा दुसऱ्या गटातल्या घटनांवरती मी बोलणं योग्य नाही। पण साधारण राज्यामध्ये सर्वत्र ही स्थिती आम्हाला दिसते की जे फुटून गेलेले आहेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, त्यांना भारतीय जनता पक्ष स्वीकारायला तयार नाही। चला, थँक्यू व्हेरी मच। सर, आज मंदिराचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना दिलं जाईल असं समजतंय? नाही, मला माहिती नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पुन्हा एकदा तर संजय राऊतांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मालदीवच्या घटनेवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। देशाच्या पंतप्रधानांबाबत कोणी अपशब्द वापरले असतील तर धिक्कार असं ते म्हणाले।